अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला घरी गुरुचरित्र पारायण करण्याचे महत्व काय, आपल्या घरामध्ये वास्तुदोष, पितृदोष, वादविवाद, भांडणं, कटकटी आपल्या घरामध्ये होत असतात. आणि घर हे कसं पाहिजे, काही काही जण म्हणणार आम्ही किरायाच्या घरामध्ये राहतो, पत्राच्या घरात राहतो. तुम्ही कोणत्याही घरात राहा, साधं जरी घर असलं तुमचं, त्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करायचं काय महत्व आहे आणि घरी गुरुचरित्र पारायण केल्याने काय आपल्याला प्राप्त होतं, याच्याबद्दल मी आज या पूर्ण व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुचरित्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. आज दुसरा दिवस आहे गुरुचरित्र पारायण करायचा. दुसरा दिवस खूप छान गेला. तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की गुरुचरित्र पारायण आपण आपल्या घरी जर केलं तर त्याचं फळ काय. मुळामध्ये गुरुचरित्र पारायण करणारा व्यक्ती हा भाग्यवान आहे. असं कोणीही गुरुचरित्र पारायण वाचूच शकत नाही. मला असं कोणी दाखवा. तो कोणी म्हणतो मी गुरुचरित्र पारायण वाचेल, नाही वाचू शकत. असे खूप जण आले आणि गेले. खूप जण ठरवतात आम्हाला पारायण करायचं होत नाही. जोपर्यंत दत्त महाराजांची इच्छा असेल तेव्हाच गुरुचरित्र पारायण तुम्ही घरी करू शकता. नाही तर असे खूप जणांचे संकल्प झाले, संकल्प नाही झाले, नाही होत. मग घरी जो व्यक्ती गुरुचरित्र पारायण करतो ना, सगळ्यात पहिले त्या घरामध्ये बाधा असेल, बाहेरची शक्ती असेल. माझा अनुभव पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बाधा, वाईट शक्ती ह्या गोष्टी त्या घरात राहत नाही. गुरुचरित्राची पोथी ना, महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचरित्र वाचावं, पुरुषांनी मोठं गुरुचरित्र वाचावं. पण काही काहींच्या घरामध्ये मोठं पण गुरुचरित्र आहे आणि दिंडोरीपर्यंत पण आहे, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या घरामध्ये गुरुचरित्राची पोथी जर असेल, त्या घराच्या आजूबाजू भूत, पिशाच, शाकिनी, डाकिनी, वेतालादी यांचे उपद्रव होत नाही. यांना काहीतरी हे त्या घरामध्ये प्रवेशच करू शकत नाही. एवढी ताकद आहे. एवढी ताकद त्या गुरुचरित्राच्या पोथीमध्ये. गुरुचरित्राची पोथी तुम्ही साधी समजू नका. गुरुचरित्राची पोथी साधी समजायची नाही. जेव्हा स्वामी पुण्यतिथी होईल तेव्हा मी तुम्हाला शेवटी एक व्हिडिओ करणार आहे की गुरुचरित्राची पोथी आपण डोक्यावर घेतल्यानंतर कसं करायचं. खूप ताकद आहे. आता माझ्या अंगावर शहारे येत आहे. आपल्या घरामध्ये आपण घरी जर पूजा मांडणी करून घरी जर गुरुचरित्राचं पारायण जर आपण केलं तर त्याचं पुण्य खूप आहे, खूप पुण्य आहे. घरामध्ये वादविवाद, भांडणं हे पूर्ण बंद होतील. मुळामध्ये आपण घरी गुरुचरित्र पारायण केलं, वर्षभर कधी करू शकता, अमावस्या सोडून तुम्ही कधी करा. पारायण केल्यानंतर काय होतं, सकाळ संध्याकाळ महाराजांना नैवेद्य आरती दाखवली जाते, आरती केल्या जाते. आणि घरामध्ये आरती केल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. बघा तुम्ही, गुरुचरित्र आपण जेव्हा वाचलं, आरती केली, तर घरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते. ऊर्जा, आणि ती ऊर्जा खूप प्रमाणात असते, चांगल्या प्रमाणात ऊर्जा असते. हे लक्षात ठेवा, चांगल्या प्रमाणात ऊर्जा असते ती. आणि घरातील वास्तुदोष, पितृदोष हे सगळे नाहीसे होतात. तुम्हाला कोणत्याही वास्तुतज्ञाला बोलवायची गरज नाही. ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण होत असेल तर तुम्हाला कोणत्याही वास्तुतज्ञाला बोलवायची गरज नाही, वास्तू दाखवायची गरज नाही, काहीच गरज नाही तुम्हाला. अहो, प्रत्यक्ष दत्त महाराज असताना दोनच जे देव आहे ते स्मरण मात्रे, दोन देव आहे स्मरण मात्रे. ज्यांचं तुम्ही स्मरण केलं ते समोर येतं. ते म्हणजे बजरंगबली, मारुती राया, आणि दुसरं म्हणजे दत्तात्रय, दत्त भगवान. तुम्ही तुमचं मनामध्ये स्मरण केलं ते समोर असतात. श्री गुरुदेव दत्त स्मरण असतं, ते समोर येत असतात. म्हणून दत्त महाराजांची पोथी आपल्या घरामध्ये जर तुम्ही ठेवली तर तुम्हाला
कोणत्याही प्रकारची भूतबाधा, शाकेनी डाकेनी वेतालादी हे काहीच आपल्याला त्रास देत नाही आपल्याला. तर माझा एक अनुभव सांगतो आपल्याला. एक सेवेकरी होते, त्यांचं फ्लॅट होता. तो फ्लॅट असल्या कारणाने ते म्हणत होते की आमचा जो फ्लॅट आहे तो विक्री होत नाहीये किंवा त्या फ्लॅटमध्ये काही त्रास आहे. आणि त्यांना पण ते पण राहायला गेल्यानंतर त्यांना पण त्रास होऊ लागला, खूप त्रास होऊ लागला. त्यांना उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. चांगल्या गोष्टी, चांगले होते ते, तरी पण त्रास व्हायचा. एक दिवशी त्यांनी मला घरी बोलवलं की म्हणे दादा आमच्या घरी या. म्हटलं ठीक आहे. घर त्यांचं बघायला गेलो तर घरामध्ये पहिला पाय ठेवल्यानंतरच जी वाईट शक्ती आहे त्याचा त्रास चालू होऊ लागला. त्या घरामध्ये अगोदर कोणतरी सुसाईड केलं होतं असं होतं ते, आणि त्यांना माहीत नाही, त्यांनी ते घर परचेस केलं. मग त्या घरामध्ये ते म्हणे आता आमच्या मुलांना यांना त्रास होतोय, याच्यावर उपाय काय? मी म्हटलं तुम्ही गुरुचरित्र पारायण करा. पण त्यांनी गुरुचरित्र पारायण असा विचार केल्यानंतर त्यांना अजून त्रास होऊ लागला. मग तरी पण त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तरी पण अजून त्रास होऊ लागला. मग गुरुचरित्र पारायण त्यांनी चालू करायचं तर त्यांचं होत नव्हतं. मग ते म्हटले दादा तुम्ही आमच्या घरी येऊन तुम्ही गुरुचरित्र पारायण कराल का? मी दत्त महाराजांना विचारलं, ते म्हणे ठीक आहे. मग मी जेव्हा पोथी घेऊन त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला तर पहिले त्रास झाला. मग त्यांच्या घरामध्ये सगळीकडे गोमूत्र टाकलं. महाराजांचा फोटो ठेवला. महाराजांना म्हटलं की महाराज आमच्याकडून तुम्ही पारायण करून घ्या आणि जो काही त्रास होतोय, लहान लहान मुलं असेल त्यांना त्रास होतोय, तो त्रासापासून त्यांना मुक्ती द्या. गुरुचरित्राची मांडणी केली. त्यांच्या घरी 3 दिवसाचं गुरुचरित्र पारायण केलं आपण. 3 दिवस, जास्त दिवस नव्हते म्हणून 3 दिवसाचं केलं. पहिल्या दिवशी मांडणी केली. मांडणी केल्यानंतर पहिल्या दिवशी प्रचंड त्रास झाला, पण गोमूत्र टाकलं. संध्या असेल संध्या केली, गोमूत्र टाकलं. संरक्षण मी माझ्या गुरुचरित्र वाचन करण्यासोबत संरक्षण ठेवत असतो, संरक्षण सोबत ठेवलं. केसालाही धक्का लागत नाही, आपल्या केसालाही धक्का लागत नाही. पहिले वाचायला बसल्यानंतर त्रास झाला, गोमूत्र अंगावर घेतलं, भस्म लावलं. भस्म लावल्याने काय होतं, आपण जेव्हा भस्म लावतो, भस्म लावल्याने आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. आणि हे यज्ञकंकण, भस्म आणि यज्ञकंकण आपण जर केलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. भस्म लावलं, यज्ञकंकण मानलं, गुरुचरित्र वाचायला चालू करून दिलं. मला असे रडण्याचे आवाज यायचे, ओरडण्याचे आवाज यायचे, तरी पण घाबरायचं नाही. पहिल्या दिवशीचं वाचन पूर्ण करून घेतलं. पहिल्या दिवशी वाचन आहे ते पूर्ण झालं. 1 ते 22 अध्याय पहिल्या दिवशी. 3 दिवसाचं पारायण त्यांच्या घरीच केलं. त्यांच्या घरचं पाणी पण नाही पिलं. पहिल्या दिवशी 1 ते 22 अध्याय. दुसरा दिवस गेला, रात्री मला तशी झोप नाही लागली. दुसऱ्या दिवशी गेलो, मग 23 ते 33 अध्याय घेताना खूप त्रास झाला. वाचू देत नव्हती, झोप येऊ लागली, रडू येऊ लागलं, आळस येऊ लागला, मन जड पडलं, त्रास होत होता. कारण की त्या घरामध्ये बाधा होती, त्या घरामध्ये वाईट शक्ती होती. पण आपण दत्त महाराजांची सेवा केल्याने काय होतं, जी काही बाधा असेल, वाईट शक्ती असेल ना, ती निघून जाते. दुसऱ्या दिवशी जो अध्याय आपण जो 23 ते 33 अध्याय घेतले तेव्हा पण त्रास झाला. आणि शेवटी उरला जो 3रा दिवस. 3ऱ्या दिवशी पारायण करायची, उद्यापन करायची समाप्ती होती. मग 3ऱ्या दिवशी काय झालं, 3ऱ्या दिवशी बसलो पारायण करायला. 34 ते 53 अध्याय पूर्ण उच्चार वाचू देत. पहिल्या 2 दिवस जो त्रास झाला तो 3ऱ्या दिवशी त्रास नाही झाला. मला असे रडण्याचे आणि याचे आवाज येऊ लागले. आणि जेव्हा वाचन पूर्ण झालं, वाचन पूर्ण आलं तर मी महाराजांनाच विनंती केली की महाराज ह्या घरामध्ये जी काही बाधा असेल, वाईट शक्ती काही असेल त्यांना मुक्ती द्या. ते अक्षरशः रडू लागले. जी बाधा जी होती ते अक्षरशः रडू लागले. आवाज मला येत होता की अक्षरशः रडू लागले ते. आणि ते म्हणत होते आम्हाला मुक्ती पाहिजे. त्यांना जे कर्जबाजारी असल्यामुळे त्यांना जे कोणीतरी त्रास देऊन त्यांनी सुसाईड करून घेतलं होतं त्या घरामध्ये. आणि ते घर दुसऱ्यांनी परचेस केलं होतं. आणि त्या घरात लहान लहान मुलं होते आणि त्यांना विनाकारण ते त्रास द्यायचे. महाराजांनी विनंती करून त्यांना म्हटलं तुम्हाला मुक्ती पाहिजे असेल, काय पाहिजे, मुक्ती पाहिजे. मुक्ती दत्त महाराजांना त्यांनी विनंती केली
आणि सगळ्या घरामध्ये गोमूत्र टाकलं, त्यांना फक्त म्हणलं, महाराजांना म्हटलं की याच्या पुढे यांना त्रास देऊ नका, त्रास द्यायचा नाही म्हटलं. गोमूत्र सगळीकडे टाकलं आणि नैवेद्य ठेवला. दत्त महाराजांना नैवेद्य ठेवला. तिथे पण 2 ताट ठेवून दिले आणि 2 ताट ठेवून झाकण ठेवून दिले. म्हणजे महाराजांचा नैवेद्य वेगळा ठेवला आणि हा नैवेद्य 2 वेगळे ठेवून दिले. आणि त्याच्यामध्ये सांगितलं की जर तुम्ही कोणी ह्या परिसरात कोणी असाल तर तुम्ही ते नैवेद्य खाऊन, महाराजांचा प्रसाद खाऊन तुम्ही जा. असंच केलं. जो महाराजांचा नैवेद्य होतो तसंच राहिला. जे 2 ताट ठेवले होते ते 2 ताट काहीच नाही राहिले, पूर्ण संपले होते, पूर्ण संपले होते. मग ते झाल्यानंतर ती जी बाधा आहे त्या दिवसानंतर त्या बाधा त्या घरामध्ये राहिलीच नाही. त्यांना सांगितलं की त्यांना गुरुचरित्राची पोथी असेल ती त्यांना घरामध्ये ठेवायला सांगितली. मी गुरुचरित्राची पोथी असेल, नवनाथांची पोथी असेल ते पण घरामध्ये ठेवायला सांगितली. नवनाथ पारायण त्यांना करायला सांगितलं. त्यांनी माझ्याकडून पण करून घेतलं. त्यांनी पण नवनाथ पारायण स्वतः केलं. गुरुचरित्र पारायण त्यांना स्वतः करायला सांगितलं. स्वतः करणं महत्वाचं आहे, ब्राह्मणाकडून करणं पण अति महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी ते केल्यानंतर त्यांना घरामध्ये बाधा आहे ती आतापर्यंत नाहीये. म्हणून तुमच्या घरामध्ये पण काही बाधा वादविवाद काही असेल, या गोष्टी असेल तर आपण ते घर त्यांनी विकायला काढलं होते, लक्षात ठेवा. घर विकायला काढलं होतं, पण त्यांनी गुरुचरित्र पारायण केल्यानंतर घर विकायचा निर्णय बंद केला. काही आवश्यक चांगल्या ठिकाणी चांगल्या व्यवस्थित जागेवर होतं, पण काही गोष्टी असतात त्या तर आपल्याला आपण घर परचेस करताना आपण काही गोष्टी बघत नाही. काही सुसाईड झालेलं आहे, कोणी वारले, कोणी काय कसं आहे, कोणी कमी भावात जर दिलं तर आपण लगेच घेऊन टाकतो. पण ती जागा बघायची, ती जागेचं महत्व काय ते बघायचं. म्हणून आपल्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण करायला महत्व आहे. असं खूप जणांना वाटतं ना की आपल्या घरामध्ये बाधा असेल, काही असेल, त्यांनी आपल्या घराच्या बाहेर औदुंबराचं झाड लावावं. कुंडीमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्या घराच्या बाहेर कुंडी असेल किंवा गॅलरीमध्ये कुंडी असेल, कुंडीमध्ये औदुंबराचं छोटं झाड लावावं. त्याच्यामध्ये औदुंबराचं झाड लावल्यानंतर त्यांना आपण थोडं थोडं दूध टाकायचं, थोडं पाणी टाकायचं, थोडं दूध टाकायचं आणि औदुंबराचं झाड आहे ते आपल्या घरासमोर जर असेल किंवा घराच्या तिथं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा त्रास होत नाही. त्रास नाही होत आपल्याला. किती काही करा, तुम्हाला कोणत्याही गोष्टीचा त्रास होत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून औदुंबराचं झाड हे आपल्या घरामध्ये, घराच्या आजूबाजूला लावायचं. गोमूत्र रोज शिंपडायचं. आपलं उंबर असेल, उंबराला पण हळद लेपन करायला पाहिजे. गोमूत्र जास्त शिंपडायला पाहिजे. गुरुचरित्राची पोथी असेल, नवनाथांची पोथी असेल ते आपल्या घराच्या तिथे आपण ठेवायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.